जय भीम। मी डॉक्टर केशव मेंढे, नागपूर, फुले आंबेडकर विद्वत सभा पूर्व विदर्भाचा समन्वयक। आज या बहुजन संघटक या लाईव्ह चॅनलवर मला बोलण्याची जी संधी देण्यात आलेली आहे त्यांची मी मनपूर्वक आभार मानतो। आज मला वंचितांचे राजकारण उभे राहण्याची गरज काय असा आजच्या या चर्चेचा विषय मला देण्यात आलेला आहे। खरं तर या विषयाच्या संदर्भातून जर या विषयाच्या अनुषंगाने बोलायचं झाल्यास किंवा उत्तर द्यायची झाल्यास एका वाक्यामध्ये सांगता येईल की आज स्वातंत्र्यानंतर वंचिताचे राजकारण उभे राहण्याची नितांत गरज आहे, आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि ती वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही विषयाची पार्श्वभूमी मांडताना लोकशाहीचे स्वरूप आणि उद्दिष्टाविषयी विचार मांडले। आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट हे अनियंत्रित राज्यव्यवस्थेवर नियंत्रण घालणे नसून लोककल्याण साधणे हे आहे। आता परिस्थिती काय आहे तर या उद्दिष्टाच्या एकदम विरोधी आहे। राज्यव्यवस्थेवर नियंत्रण दिसते, लोककल्याण कुठेच दिसत नाही। आमदार खासदार विकत घेणे, ते पळवणे, त्यांना खोके देणे व आपली राज्यव्यवस्था स्थिर करणे हा सर्रास प्रकार आपल्याला दिसतो। बाबासाहेब म्हणाले होते की राजकीय समता असेल, राजकीय समता मिळेल, पण सामाजिक व आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडला नाही तर ती लोकशाही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। ही लोकशाही यशस्वी करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत लोकशाहीच्या संदर्भात। त्यातील पहिलं आहे की समाजात विषमता नसली पाहिजे। समाजातील एका वर्गाला सर्व सुविधा आणि सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे सत्ता याच प्रस्थापितांच्या भोवती आणि दुसऱ्या वर्गाला मात्र दासत्वाचे जीवन जगावे लागणे अशी व्यवस्था लादणे म्हणजे लोकशाहीच्या विनाशाला कारण ठरेल। दुसरं, या लोकशाही यशस्वीतेसाठी दुसरी अट बाबासाहेबांनी घातली होती की अमर्याद सत्तेला नियंत्रण आणणे यासाठी विरोधी पक्षाचे अस्तित्व असले पाहिजे। लोकसभेत कायदे तयार केले जातात, तेथे सत्ताधारी मंडळीला अनियंत्रित सत्तेचा वापर थांबवण्यासाठी तिथे विरोधी पक्षाची अत्यंत गरज असते। विरोधी पक्षातील मंडळीचा सत्ताधारी वर्गाकडून अनादर होता कामा नये। पण आज आपण पाहतो की पार्लमेंटमध्ये येथील अधिवेशनात मागे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या वयाचा विचार न करता, ते अनुभवाने मोठे आहेत याचाही विचार न करता त्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडून अवमान केले गेले। शासकीय यंत्रणेचा वापर करून विरोधकाचे खच्चीकरण केले जातात। भाजप हाच राष्ट्रीय पक्ष राहील, बाकी सगळे नष्ट होतील, हे भाजपचे नेते जे.पी. नड्डा यांचे विधान म्हणजे एका हुकुमशाहीला प्रेरणा देणारे आहे। तिसरा मुद्दा असा आहे की विधी व प्रशासनात समानता असली पाहिजे। लोकशाहीमध्ये सरकारचे काम हे धोरण ठरवणारे आहे, हस्तक्षेप किंवा पक्षपात करण्याचे नसायला पाहिजे। पण आपल्या देशात सरकार ते भाजपचे असोत की काँग्रेसचे असोत, अन्य कोण्या पक्षाचे असो, हस्तक्षेप सरकारकडून सर्रासपणे होताना दिसतो।
भाजप सरकारने आपल्या टोप्या पाहून RSSच्या कार्यकर्त्यांना अनेक विद्यापीठात कुलगुरू आणि राज्यपाल पदावर आपल्याच टोप्यांची नियुक्ती केली. ही वसिलीबाजी आहे. सरकारवर हा RSSचा हस्तक्षेप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाही यशस्वी कार्यान्वित करण्यासाठी सांगितलेली प्रशासनातील समानता ही अट भाजप सरकारला मान्य नसल्याचे दिसून येते. चौथा मुद्दा असा आहे की संविधानिक नैतिकतेचे पालन कसं असते. ही लोकशाही कार्यान्वित असण्यासाठी ही गोष्ट घटनात्मक नैतिकता असणं फार आवश्यक आहे. संविधानात काही मूल्ये आहेत, नीतितत्वे आहेत. सत्ताधारी अथवा विरोधी पक्षांनी व जनतेने घटनेच्या नीतितत्वाच्या आधारावर व्यवहार करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. अमेरिका आणि इंग्लंड या देशाचे उदाहरण डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले आहेत की ते लोकशाही किंवा घटनेतील नीतिमत्ता तत्वाचे ते पालन कसे करतात. अमेरिकेतील वॉशिंग्टन यांना येथील जनता देव मानत होती. अमेरिकेची घटना तयार झाल्यावर वॉशिंग्टन एकदम प्रथम अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर पुन्हा त्यांनी अध्यक्ष व्हावे म्हणून जनतेने दबाव आणला होता. त्यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला व जनतेला सांगितले की परंपरागत राजेशाही व हुकुमशाही नको, म्हणून आपण संविधानाची निर्मिती केली आहे आणि आपणाला संविधानाच्या हेतूचा विसर पडता कामा नये. दुसरे उदाहरण बाबासाहेबांनी दिले की इंग्लंडमध्ये राजाचे वर्चस्व होते. यासाठी विरोधी पक्षाकडे अनेक प्रलोभने होती. सत्ताधारी पक्षाला तात्पुरते बाजूला सारून सत्ता प्राप्त होण्याची अनेक प्रलोभने असताना सुद्धा त्या देशातल्या विरोधी पक्षाने ती नाकारली. कारण संविधानाला हानी पोहोचेल व लोकशाहीचे नुकसान होईल असे विरोधी पक्षाचे म्हणणे होते. आपल्या देशात अशी संविधानिक नैतिकता पाळली जाते का? तर बहुमत नसतानाही आमदारांना प्रलोभन देणे, त्यांना विकत घेणे आणि अनैतिक सत्ता प्राप्त करणे हे उदाहरण आपण पाहिलेले आहेत. गोव्यामध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत नव्हतं, पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना प्रलोभने देऊन सत्ता प्रस्थापित केली. महाराष्ट्राचे उदाहरण आपल्याला पाहण्यासारखे आहे. पाचवी अट लोकशाही यशस्वीतेसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितली की अल्पसंख्याकाची गळचेपी होता कामा नये. आता अल्पसंख्याक म्हणजे काय? तर संसदेतील दोन्ही सभागृहे, राज्याच्या विधानसभेतील दोन्ही सभागृहातील अल्पमतवाल्यांची संख्या होय. सत्ताधारी बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांना आपण सुरक्षित आहोत याची हमी वाटली पाहिजे. अल्पसंख्याकांनी संसदेत मांडलेले प्रश्न उपस्थित केले. ते मुद्दे तहकुबी सूचना किंवा सत्ताधाऱ्यांच्या ध्येय धोरणावर विरोध करणाऱ्या पद्धतीबद्दल सत्ताधारी वर्गाकडून गळचेपी दडपशाहीचे वर्तन कदापि होता कामा नये. लोकशाही कार्यप्रणाली यशस्वी व्हायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लोकशाहीची यशस्वीता लोकांच्या व्यवहारावर अवलंबून आहे आणि बहुमताने अल्पमताची कधीही अनाचारी अत्याचारी व्यवहार करू नये. हे बाबासाहेबांनी लोकशाहीची 5वी अट सांगितलेली आहे. नीतिमान समाज व्यवस्थेबद्दल ते सांगताना म्हणतात की स्वतंत्र भारताच्या राज्यपद्धतीमध्ये जास्तीत जास्त सामाजिक क्षेत्रात लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय मोकळेपणाने जीवन जगता आले पाहिजे आणि कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झाली तर तो कायदा पाळण्याची सामाजिक नीती समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. वर्तमान परिस्थितीचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा मुद्दा किती महत्त्वपूर्ण होता हे आपल्या लक्षात येते. काय प्रकरण घडलेले आहेत मला माहिती आहे बंधूंनो. लव जिहाद प्रकरण, कपडे घालण्यावर बंदी, महाविद्यालय विद्यापीठातील महिला प्राध्यापकांना साडी घालूनच प्रवेश करावा हे सुतोवाच योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश सरकारने केलेले आहे. सार्वजनिक विवेक बुद्धी जागृत करणे ही सुद्धा लोकशाहीची अट सांगितलेली आहे. अन्याय कोणावरही हो, मग ते स्त्री असो, पुरुष असो, बालके असो, बालक असो, अन्याय कोणावरही हो, तो ज्याच्यावर अन्याय होतो तो माझा बंधू आहे. ज्या भगिनीवर अन्याय होतो ती भगिनी माझी आहे, माझी भगिनी आहे. ही संवेदनशीलता जाणीव जागृत होणे म्हणजेच आपण विवेक बुद्धी जागृत असणे हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरण बाबासाहेबांनी दिलेलं आहे की दक्षिण आफ्रिकेतल्या देशामध्ये हिंदी लोकांवर जेव्हा गोऱ्या लोकांकडून अन्याय होत होता त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये गोऱ्या लोकांनी सहभाग घेतला होता. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या चळवळीत गौरवर्णीय तरुणी सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
यालाच सारासार विवेक बुद्धी म्हणतात. आणि नंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो या सगळ्या लोकशाहीच्या या प्रवाहामध्ये किंवा लोकशाहीच्या या अटीमध्ये आपली जी शासन व्यवस्था आहे किंवा जे पक्ष आहेत ते खरोखरच राबतात काय, हा मोठा प्रश्न आहे. या वास्तवाची इथले बुद्धिजीवी आंबेडकरी विचारवंत, आता आंबेडकरी विचारवंत तरी कसं म्हणावं? विचारवंत म्हणजे तो विचारवंत असतो की त्याला विचारवंत म्हणतात. विचारवंत हे समाजाचे डोळे असतात, समाजाला ते दृष्टी देणारे असतात. पण हे दृष्टी न देणारे एककल्ली विवेचन करून ते फक्त यावरती विचार न करता वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने किंवा बाळासाहेबांनी या महाविकास आघाडीच्या सोबत का युती केली नाही, का जुळवून घेतलेली नाही, अशा पद्धतीचे ते चर्चा करताना दिसतात. आंबेडकरी स्वतंत्र राजकीय अस्तित्व वंचितच्या माध्यमातून फोपवत असताना ही मंडळी काँग्रेसची गुलामी करताना दिसतात. आपली सामाजिक आर्थिक सुबत्ता प्रतिष्ठा सन्मान काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी मिळवून दिली काय? या सर्व सुबत्ता आमच्या वडिलांच्या आंदोलनाने आणि त्यांच्या प्रयत्नाने मिळालेली आहे. काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये निवडून जाऊ नये म्हणून पराभूत केले. 1951-52च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर मुंबईतून काँग्रेसने काजोळकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभे केले आणि त्याचा पराभव केला. 1954मध्ये भंडारा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार बोरकर या हरिजनाला उमेदवारी देऊन बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. आता हीच काँग्रेस 2024च्या निवडणुकीत अकोला येथून बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देऊन इतिहासाची पुनरुत्ती करताना दिसते. एकीकडे कोल्हापूरला शाहू महाराजांचे वंशज म्हणून सारे पक्ष एकवटलेले आहेत, हे समर्थनीय आहे. वंचितने सुद्धा सामाजिक ऋणानुबंध लक्षात घेऊन तेथील राजांना समर्थन दिले, हे वाखाण्यासाठी गोष्ट आहे. तर दुसरीकडे घटनेचे शिल्पकार यांचे वंशजाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने उमेदवार दिला. ही काँग्रेसची परंपरागत बदमाशी नव्हे काय? काँग्रेसने आजपर्यंत जातीवादी धर्मवादी राजकारणाचा वागणुवा करून ब्लॅकमेलिंग राजकारण केले आहे. काँग्रेसने सार्वजनिक उद्योगाचे गुंतवणूक न करण्याचे धोरण स्वीकारले. बीजेपीचे सुद्धा आर्थिक धोरण औद्योगिक निर्गुंतवणुकीचेच आहे, हे बाळासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे यथार्थ आहे. काँग्रेसने सार्वजनिक उद्योगाकडून गुंतवणूक काढून घेतल्यामुळे नोकऱ्या कमी झाल्या. काँग्रेसने या बीजेपीच्या आधी गॅट करार आणला की नाही आणला? गॅट करार सही केली आणि मुक्त बाजारपेठ खुली केली. आपल्या देशातून तयार होणाऱ्या वस्तू मुक्त बाजारपेठ टिकेल की नाही, या बाजारपेठेमध्ये हे टिकेल की नाही इथल्या वस्तू भारतातल्या, याचाही विचार केला नाही. याचा परिणाम असा झाला की भाजपने याच नीतीचा पुढे विस्तार करून सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले. अंदानी अंबानीच्या हाती आर्थिक स्रोत बहाल केले. काँग्रेस आणि बीजेपी या दोघांचेही आर्थिक धोरण सारखेच आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजपा हे आलटून पालटून सत्तेत राहावे हेच यांचे मनसुबे आहेत. तिसरा पर्याय उभा राहू नये हे दोघांचेही प्रयत्न असतात. दोघांच्या मांडीला मांडी लावून बसणारे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आहे. नामांतर लढ्यात बौद्ध समाजाने एकजूट दाखवली, ती ताकद खूप मोठी होती. त्यामध्ये चळवळीत नसणारे पण बाबासाहेबांना मानणारेही सहभागी होते. ही उभी राहिलेली चळवळ नेस्तनाबूत करण्याचे कटकार असताना या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले, हा इतिहास विसरता येणार नाही. असंख्य बौद्ध तरुणावर खटले भरून शरद पवारांनी आयुष्य बर्बाद केले. घरी नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ अशी अवहेलना करणारे शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे होते. 1987 मध्ये शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईला लीडर्स इन हिंदुझमच्या विरोधामध्ये मोठा मोर्चा काढून दलितांचे घर जाळा असा आदेश दिला होता. हा सारा काळा इतिहास माहीत असतानाही बाळासाहेब आंबेडकरांनी सरंजामी सत्तेचा पराभव करण्यासाठी हात पुढे केले. परंतु यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेब सोबत नको होती ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे स्वतंत्र राजकीय अस्तित्वाची गरज का पडली, का आवश्यकता भासली, याचा विचार केला तर आतापर्यंत आपण जे विवेचन केलं त्या विवेचनावर आपल्या लक्षात येते आहे की या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा या संपूर्ण या सर्व पक्षांना बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा आंबेडकरी राजकीय नेतृत्वाची एलर्जी आहे.
त्यांना हे नको आहे. स्वतंत्र जेव्हा जेव्हा हे राजकीय अस्तित्व निर्माण, आंबेडकर राजकीय अस्तित्व निर्माण होते, तेव्हा तेव्हा ही माणसं, हे पक्ष सगळे एकत्र होतात. यांना काही घेणं देणं नाहीये, यांना लोकशाहीचं घेणं देणं नाहीये, यांना घटनेचं काही घेणं देणं नाहीये. यांना फक्त आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या सगळ्या सोयऱ्यामध्ये ही राजकीय व्यवस्था, ही सत्ता असली पाहिजे, एवढंच त्यांचा उद्दिष्ट आहे. आणि मग हे करण्यासाठी जर बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपामधून जर तिसरी शक्ती निर्माण होत असेल, तर त्या तिसऱ्या शक्तीला कशा पद्धतीनं आवरलं पाहिजे, यासाठी हे सगळे हे एक होतात आणि बाबासाहेबांनी आणि आंबेडकरी नेतृत्व हे कसं फोपावू नये याचा विचार करतात. खरं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या या राजकीय अस्तित्वाला जी सुरुवात झालेली आहे ते 1980 सालामध्ये झालेली आहे. त्यांच्या खऱ्या अर्थाने 1980 साली त्यांच्या राजकीय चळवळीला सुरुवात झाली. त्यावेळेस आंबेडकर समाजाकडून नामांतर आंदोलन झाले. मराठा अस्मिता विरुद्ध आंबेडकरी अस्मिता असा संघर्ष पेटला. परिणामी दंगल झाली. या दंगलीत अनेक दलित व आंबेडकरवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली, बहिष्कार टाकण्यात आले, कत्तली करण्यात आल्या, दलितांना एकाकी पाडण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील गावोगावी जाऊन भांडण मिटवले, सामंजस्य निर्माण केले. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पुनर्वसनासाठी लढा उभारला. धीरजसिंह हिंदुजन त्या विरोधामध्ये धर्मांध शक्तीने फेब्रुवारी 1987 मध्ये वातावरण पेटवले होते. ते क्षमविण्याचे काम बाळासाहेब आंबेडकरांनी केले. शंकराचार्याच्या गादीवर ओबीसी मधील विद्वान साधू व संतांची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनांनी करावी अशी मागणी 1993 मध्ये अधिवेशनातून केली. बाळासाहेब आंबेडकर यांनी, लक्षात घ्या, बाळासाहेब आंबेडकर हे या लोकांच्या, हे जे प्रस्थापित पक्ष आहे, या प्रस्थापित पक्षाच्या नीतीच्या विरोधामध्ये आहेत. त्यांच्या अप्रामाणिक वागण्याच्या पद्धतीवर ते अप्रामाणिक नाही आहेत. प्रामाणिक कसा असावा आणि प्रामाणिक राजकारण कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला आपल्याला व्ही.पी. सिंगाच्या काळातला दिसून येते. व्ही.पी. सिंगांनी त्या काळामध्ये म्हणजे व्ही.पी. सिंग यांच्या बरोबर बाळासाहेब आंबेडकरांनी समझोता केला व करारनामा केला. या करारनाम्यामध्ये त्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की बौद्धांना सवलती, प्रशासनाकडून मागासवर्गीय जनतेवर होणारे अन्याय, अत्याचार व एसटी साठी केलेले प्रावधान, अंमलबजावणी व चौकशी, SC/ST वित्तीय महामंडळांना दरवर्षी किमान 200 कोटीचे अनुदान मिळावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे, मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र पार्लमेंटच्या मध्यवर्ती सभागृहात लावणे इत्यादी गोष्टी व्ही.पी. सिंगाचे सरकार आल्याबरोबर लगेच बाळासाहेबांनी सोडवणूक केली. याला म्हणतात इमानदारी. ज्याच्या सोबत समझोता करायचा तो समझोता करणारा हा इमानदार असला पाहिजे होता. राजकारणात ज्याच्याशी समझोता व करार करायचा असतो तो आपल्याला विश्वास देणारा हवा असतो. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असायला पाहिजे. ही प्रामाणिकपणा, आपले प्रश्न सोडवणारा सहकारी हवा, त्याच्याबरोबरच हे समझोत्याचे राजकारण होऊ शकते अशी बाळासाहेबांची निरीक्षण आहे. आणि हाच धागा पकडून त्यांनी या लोकांना, म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना अशा पद्धतीचा समझोता करावा यासाठी त्यांनी ते निवेदन दिलं त्यांना आणि सांगितलं की बाबा रे, मी तुमच्याशी आपले समझोता होऊ शकते, ह्या आमच्या अटी नाहीत, हे आमचं तुम्हाला निवेदन आहे. काय आहे तर तुम्ही ज्या बीजेपीच्या, RSSच्या विरोधामध्ये आपण लढाई लढणार आहोत, संघर्ष करणार आहोत आणि निवडून आल्यानंतर तुम्ही त्या पक्षामध्ये जाणार नाहीत याची आम्हाला हमी द्या किंवा लिहून द्या. बाळासाहेबांचं काय चुकलं होतं? आणि बाळासाहेबांचा काय पहिल्यांदाच असा झालेला समझोता नव्हता. त्यांनी व्ही.पी. सिंगाच्या काळामध्येही हा समझोता केला होता. ते मानू शकतात. त्यांच्यामध्ये व्ही.पी. सिंगाच्या मध्ये इमानदारी होती. यांच्यामध्ये, या घटक पक्षांच्या, महाविकास आघाडीच्या आणि इंडिया आघाडीमध्ये ही इमानदारी नव्हती. आणि म्हणून बाळासाहेबांनी हा समझोता नाकारल्याचं आपल्याला दिसते. बाळासाहेबांना बाळासाहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत म्हणून त्यांना हे सारं आयतं मिळालं, जनता मिळाली, लोक मिळाले. अशा पद्धतीचा जो लोकांचा समज आहे तो अत्यंत चुकीचा आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी आपलं राजकीय स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी
स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतोय. कदाचित हे उदाहरण आपल्याला कुठल्याच पुस्तकामध्ये हे मिळणार नाही किंवा लिहून ठेवल्या गेलेले नाही, पण मौखिक परंपरेमध्ये जे लोक अजूनही जिवंत आहेत त्यांच्याकडून या गोष्टी मी जाणून घेतल्या आणि त्यामध्ये लक्षात आलं की बाळासाहेब आंबेडकर हे नागपूर जिल्ह्यातील बेला या गावातील एक दशरथ पाटील नावाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण सामाजिक आणि राजकीय चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते होते. बाळासाहेबांची कल्पना होती आणि म्हणून त्या गावामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना जायचं होतं. तेव्हा ते एका कार्यकर्त्याला घेऊन त्याच्या सायकलवरून मागच्या सीटीवर बसून त्या गावात ते गेले. अशा पद्धतीने हे एक उदाहरण आहे. असे अनेक उदाहरणं आहेत की बाळासाहेबांनी लहान लहान कार्यकर्त्यांचा एक सन्मान केला, त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळले आणि अशा पद्धतीनं त्यांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. लोक म्हणतात की काहो कार्यकर्ते येतात आणि कार्यकर्ते बाळासाहेबांसोबत टिकतच नाही, राहतच नाहीत. अरे ज्यांना या सत्तेची हौस असते तेच लोक बाळासाहेबांना सोडून जातात. निष्ठावंत कार्यकर्ते हे कधीच बाळासाहेबांना सोडून जाणार नाहीत, सोडून गेले नाहीत. अशा पद्धतीनं बाळासाहेबांनी जे कार्यकर्ते जोडलेत, आदिवासी, भटके, विमुक्त, मुस्लिम, न्हावी, बेलदार, ओबीसी, रयतेचा गरीब मराठा याची लोकसंख्या कमी अशा समूहांना लोकशाहीच्या प्रवाहात आणण्यासाठी वर्षभर बाळासाहेब फिरत असतात. बाकीचे आंबेडकरी नेते निवडणुका लागल्या की त्या नागोबासारखे किंवा त्या सर्पासारखे बिळात दबून असलेले किंवा बिळात लपून असलेले निवडणुका आल्या की ते बिळातून बाहेर निघतात. बाळासाहेब आंबेडकरांना राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीमध्ये करायचे होते. बाबासाहेबांचं ध्येय होतं. हे बाबासाहेबांच्या ध्येयापोटी बाबासाहेबांचे अनेक आंबेडकरी नेते नावं घेतात, आम्ही आंबेडकरवादी आहोत. अरे कसले तुम्ही आंबेडकरवादी? आंबेडकरवादी म्हणजे काय? आंबेडकरवाद कशाला म्हणतात? इथल्या तमाम उपेक्षितांच्या मुक्तीचा मार्ग म्हणजे आंबेडकरवाद. इथल्या तमाम उपेक्षितांच्या मुक्तीचा मार्ग म्हणजे आंबेडकरवाद. हा जर मुक्तीचा मार्ग आंबेडकरवाद असेल आणि आंबेडकरवाद हे तत्वज्ञान असेल, मुक्तीचा मार्ग हे तत्वज्ञान असेल, तर तुम्ही कुणाचे काम करता? तुम्ही कसले आंबेडकरवादी? जे बाळासाहेब आंबेडकर या उपेक्षितांसाठी ज्यांच्यापर्यंत लोकशाही पोहोचली नाही त्या तळागाळात त्या उपेक्षित समाजाला या प्रवाहामध्ये आणू इच्छितात, या प्रवाहात आणून त्याला नेतृत्व देऊ इच्छितात. हा आंबेडकरवाद आहे. आणि आंबेडकरवाद तुम्ही स्वतःला म्हणता आणि बाळासाहेब टीका करता. टीका कशी असायला पाहिजे? टीका म्हणजे काय? टीका म्हणजे समीक्षा. अरे समीक्षा कशी असते? टीका करणारा हा एक दर्जेदार टीकाकार असावा लागतो. तुमची दर्जेदार टीकाच नाही राहत. टीका कशी करायची असते? समीक्षा कशी करायची असते? तर दोन्ही बाजू समजून घेऊन त्या दोन्ही बाजूचं मूल्यमापन करायचं असते आणि मूल्यमापन करून शेवटी आपलं मत द्यायचं असते. मग तुम्ही मूल्यमापन करत नाही. ते कोणते? ते गांधीवादी विचारवंत. अरे गांधीवादी विचारवंत ते गांधीचे पणतू. या पणतूला काय? ते पणतू नागपूरला आले होते काही वर्षापूर्वी. त्यांनी गांधीजींची हत्या कशी केली, गांधीजीला कसं मारण्यात आलं आणि त्यामुळे सावरकर कसे सहभागी होते हे ते पोट तिडकीनं सांगत होते. आणि तेव्हा ते सांगत असताना ते इमोशनल सुद्धा झाले होते. हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तुमचं हे काम आहे. तुम्ही राजकारणाचे आणि या आपल्या महाविकास आघाडीचे भाष्यकार केव्हापासून झाले? तुमचं काम आहे. सरळ सरळ तुम्ही म्हणता की बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करू नका, वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका. हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्यावर तुम्ही फार मोठे माणसं आहात. पण आम्हाला हे सांगायचं की तुम्हाला कोणी सांगितलं तुमचं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी काय राजकारणामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू नये म्हणजे घटनेने दिलेला अधिकारी तुम्ही नाकारता? हे कुठले तुम्ही विचार? तुमचं काम काय आहे? गांधीजींची हत्या केली झालेली आहे. अरे ज्या गांधी म्हणून आम्ही मागे ठिकाणी म्हटलं होतं की अरे गांधीजींचे बाळासाहेबांनी प्राण वाचवले. आचार्य रविशंकरांचा विचार म्हणतो की गांधींनी आपल्या हट्टासाठी उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. त्या हट्टाला पेटून आंबेडकर देखील म्हणू शकले असते की तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मी माघार घेणार नाही. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी मानवी मूल्यासाठी, एका मानवतेसाठी
गांधीजींचे प्राण वाचवलं आणि आपल्याला मिळणारा जे अधिकार होते, समाजासाठी मिळणारे अधिकार होते, त्याच्यावरती पाणी फिरलं. त्या बाबासाहेबाचा नातू पण तू म्हणतो की प्रकाश आंबेडकर बाबासाहेबाच्या वंशजाच्या विरोधामध्ये बोलतो आणि सांगतो की आम्हाला बाळासाहेबांना पाळा, बाळासाहेबांना निवडून यायचं नाही, वंचित बहुजन आघाडीला निवडून यायचं नाही. म्हणजे तुम्ही कोणाची गुलामगिरी करत आहात? ज्या बाबासाहेबांनी गांधीजींच्यासाठी सलोखा निर्माण केला, समझोता केला, त्या गांधीजीचे पण तू बाबासाहेबांच्या नातवांना म्हणता की त्यांना पाडा. म्हणजे तुम्ही हुकुमशाही लावली आहे विचारवंत अशा विचारवंतांनी. अरे हे विचारवंत आंबेडकरी कसले आंबेडकरी विचारवंत? हे आंबेडकरी विचारवंत मला सांगते आंबेडकरी विचार याला म्हणतात. उपेक्षितांच्या मुक्तीचा महामार्ग जर आंबेडकरवाद असेल आणि हे आंबेडकरवादाची भूमिका घेऊन राजकीय चळवळ जर बाळासाहेब आंबेडकर निर्माण करते, कारण तयार करत असेल, निर्माण करत असेल, तर त्याला विरोध करायचं कारण काय? म्हणजे तुम्ही काही आंबेडकरवादी नाहीत. तुम्ही म्हणजे आंबेडकरवादाचं नाव घ्यायचं ना, काम मात्र मनुवाद व्यवस्थेचं करायचं. हा कुठला वैचारिक बुद्धिभेद करण्याचा हा प्रकार आहे? याला काय आंबेडकरी विचारवंत म्हणत नाहीत. कोण लागला तो कोण आहे ते? आता काय प्लॅनिंग युजीसी मध्ये काम करणारे लोक करणारे मुनगेकर हे कोणी फक्त त्याचे नाव घ्या तुम्ही. म्हणजे गांधीजींच्या ज्या फायदा घेऊन जगणारे आयुष्यभर तुम्ही जगले. तुम्हाला असं वाटतं की हा आम्ही आंबेडकरवादी आहोत. आंबेडकरवादासाठी काय केलं? आंबेडकरवादासाठी किंवा आंबेडकरी चळवळीसाठी काय काम केलं? माझं तर म्हणणं हे आहे की जी माणसं आंबेडकरवादाच्या नावावर दलाली करतात ते या काँग्रेसचे आणि इतर पक्षाचे गुलाम आहेत. तुम्ही वंचित बहुजन आघाडीला किंवा आंबेडकरी पक्षाला मत देत नाही, मत वळवत नाही, लोकांना समाजाला मार्गदर्शन करत नाही. तुम्ही कसले आंबेडकरवादी? तुम्ही मत देत नाही, तुम्ही विचार मांडत नाही, तुम्ही एका चळवळीला जिवंत ठेवण्याच्या मध्ये अडथळा निर्माण करता. हे आंबेडकरवादी राजकीय नेतृत्व किंवा ते अस्तित्व तुम्ही संपवण्याच्या मार्गाला लागलेले आहात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्या पक्षावर सुद्धा वंचित बहुजन आघाडीवर आणि बाळासाहेब आंबेडकरांवरती बोलण्याचाही तुम्हाला अधिकार नाहीये, बिलकुल अधिकार नाहीये. तुम्ही तो पक्ष वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले हे पहिल्यांदा सांगा. आंबेडकरी पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले आयुष्यावर ते सांगा, मग बोला. चालेल बिळातून निघाल्यासारखे त्या नागासारखे निघताना फणा उगाळता. बरं तुम्ही ठीक आहे, तुम्ही टीका करा, पण वास्तव तर मांडा, वास्तव टीका तर करा. ह्या गोष्टी तुमच्याकडून घडतच नाही. नुसतं बाळासाहेब आंबेडकर असे करून झाले, बाळासाहेब ऐकायला तयार नाही, बाळासाहेब इकडे आहेत, बाळासाहेब तमुक आहे, कोणाचं ऐकत आहे, काय ऐकणार आहे? हे तुम्ही लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये लोकशाहीचे मूल्य तुम्ही तुडवायला निघालेले हे सगळे काँग्रेस, बीजेपी आणि हे RSSचे हे सगळे घटक पक्षवाले, हे महाविकास आघाडीचे हे घटक पक्षवाले हे सगळेच्या सगळे त्या याच्यामध्ये निघालेले आहेत. लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवत आहेत. हे लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवणारे यांच्यासोबत यांच्यासोबत बाळासाहेबांनी आपलं सगळं अर्पण करावं आणि लुटांगण जावं. त्यांनी आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करू नये, त्याला तो अधिकार नाहीये. किती निवडून येतील, किती खासदार येतील, किती उमेदवार निवडून येतील, याला पाडणं त्याला पाडणं म्हणजे काय बाळासाहेब यांना या महाविकास आघाडीच्या लोकांना पाडून राहिले आणि तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाडता. त्याचं काय? हे कुठे गेले? हे का सांगत नाहीत? ही माणसं अत्यंत हे निवडणुकीच्या वेळेवर हे दिशाभूल करणारे म्हणण्यापेक्षा हे आंबेडकर चळवळीचा सत्यानाश करणारे आहेत. पण लक्षात घ्या बंधूंनो, बाळासाहेबांनी चळवळ उभी केली, राजकीय चळवळ उभी केली, ही नितांत गरज होती. समाज त्यांच्या पाठीमागे आहे, इथला संपूर्ण उपेक्षी समाज त्यांच्या पाठीमागे आहे. म्हणजे राजकीय सत्ता प्रस्थापित करणं हाच फक्त एकमेव राजकारणाचा मूलभूत त्याचा ते अधिकार नाहीये किंवा मूलभूत हेच फक्त त्याच्यामध्ये असत नाही. सत्ता मिळालीच पाहिजे.
सत्तेच्या या चळवळीच्या राजकीय चळवळीच्या माध्यमातून एक सशक्त नेतृत्व उभं राहणं आणि त्या सत्तेला हादरवणं, सत्तेच्या माध्यमातून लोकांची समाजाची कामं करून घेणं हेही फार महत्वाचं आहे. बाळासाहेब ते करत आहेत. आणि म्हणून या स्वतंत्र राजकीय अस्तित्वाची गरज आहे. आणि हे जे आपण स्वतंत्र राजकीय अस्तित्वाची गरज आहे, राजकारण हे वंचिताचं उभं राहणं ही एक काळाची गरज आहे असं या ठिकाणी मला स्पष्टपणे नमूद करावं असं वाटते. काय केलं या लोकांनी? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांनी आंबेडकरी राजकीय चळवळीसाठी काय केलं? काय केलं? या पक्षांनी या सर्व प्रस्थापित पक्षांनी दलितांच्या प्रश्नावर कधी आंदोलन केलं? कधी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले? भोत मांगे प्रकरणामध्ये या पक्षांनी कधी न्यायासाठी आंदोलन उभारलं? भीमा कोरेगाव दंगलीत आंबेडकर जनतेवर हल्ले झाले. हे हल्ले करण्याच्या पाठीशी हे काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी उभी राहिलेली आहे. या मी पाहिलेलं आहे. भोत मांगेच्या प्रकरणामध्ये हे त्याच्या गावाला आदर्श गाव म्हणून घोषित करणारे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक. आणि तुम्ही आम्हाला एवढं असूनही आम्हाला काँग्रेसचा मोठा पुळका. अरे आम्ही हे जे प्रकरण आहेत, भोत मांगेचं प्रकरण आम्ही जवळून पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने त्याचा वंश संपवला. रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये काय केलं यांनी? जेव्हा आंबेडकरी बौद्धांवर संकट आली तेव्हा बाळासाहेब आंबेडकर धावून आलेत. कोणीही माईचा लाल पुढे आला नाही. नुसता विचार मांडून उपयोग नाही, तर तो अंमलातही आणावा लागतो. पटलेला विचार अंमलात आणण्यासाठी जिद्द, वैचारिक प्रामाणिकता, संघटनात्मक कौशल्य व संघटनात्मक ताकद उभी करावी लागते. घरी न बसता तो उद्देश साध्य करण्यासाठी त्याग करावा लागतो. चळवळीला वेळ द्यावा लागतो. बाळासाहेब आंबेडकरांनी हे सर्व केलेलं त्यांच्या आचरणातून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर या आंबेडकरी राजकीय नेतृत्वाने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वादळ निर्माण केलं. अरे कोण तुम्हाला विचारत होतं? कोण तुम्हाला विचारत होतं? म्हणजे 1960-68च्या नंतर बाळासाहेबांनी ही एक या देशात राजकीय क्रांती निर्माण केलेली आहे. बाकीच्या पक्षाचे, बाकीच्या समाजाचे कधीही आंबेडकरी नेतृत्वाकडे तिकीट मागायला येत नव्हते. आता त्यांना ते माहीत झालेलं आहे की नाही, बाळासाहेब आंबेडकर हेच आमचा उद्धार करू शकतात आणि सत्तेच्या माध्यमातून आमचे प्रश्न सोडवू शकतात. हा त्यांच्यामध्ये हा एकाएकी बाळासाहेबांवरती विश्वास निर्माण झाला नाही. बाळासाहेबांचा 40 वर्षाचा त्याग आहे. हा माणूस लोकल डब्यातून फिरतात. एसीचं तिकीट रेल्वेतून द्या का नका देऊ, कुठल्या डब्यामध्ये बसून प्रवास करतात. उन्हातानामध्ये फिरतात. लोकांच्या शेतामध्ये जाऊन पानगी आणि भाकरी खातात. एवढं हे परिश्रम आहे. त्याच्यामुळे लोक त्यांच्या पाठीशी आहे. हे या विचारांना दिसत नाही. हे अशी मांडणी नाही करत, तर मांडणी कोणती करतात? तर बाळासाहेबांना युतीच नको. अरे काय युती नको? काय कसला युतीच्या राजकारणानं आम्हाला आता सांगा. म्हणजे गायकवाड आपले जुने आंबेडकरी नेते काँग्रेस सोबत युती करून आम्हाला काय फळ भेटली आजपर्यंत? कुठल्या तळाला गेला आमचं राजकीय पक्ष नेतृत्व? आणि हे सांगत सुटतात की सगळ्या आंबेडकरी पक्षांना एकत्र केलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी नेतृत्व केलं पाहिजे. प्रयोग झाला नाही असं झालं नाही. प्रयोग झाला. पण यामध्ये जेव्हा असा प्रयोग झाला तेव्हा काँग्रेसमध्ये युती करायची की अधिक कुणा कशी युती करायची यासाठी युती फुटली, आणि मग कोणी तिकडे गेले, कोणी इकडे गेले.
आताही बाळासाहेबांना तसंच करायला पाहिजे होतं का? आताही तसं झालं असतं बाळासाहेबांना, म्हणजे आता आम्ही काँग्रेससोबत गेलं पाहिजे, घटक पक्षासोबत गेलं पाहिजे, इंडियामध्येच गेलं पाहिजे, महाविकास आघाडीमध्येच गेलं पाहिजे, आणि बाळासाहेब देत नाही म्हणून पुन्हा मोठी बातमी आली असती. जशी आता अमरावतीतून बातमी आली की वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट. असं करायचं होतं का? बरं झालं बाळासाहेबांनी कशी यांच्याशी युती नाही केली. आणि बाळासाहेबांचं स्पष्ट मत आहे की ज्या आंबेडकरी नेतृत्व जे सक्षम असेल, आंबेडकरी नेतृत्व जे सक्षम असेल, भावाभावामध्ये, पती पत्नीमध्ये, कुटुंबामध्ये एकामेकाचं पटत नाही, तसं असं हे राहणार, हे वाद होणार. आणि म्हणून बाळासाहेब म्हणतात की जे सक्षम नेतृत्व आहे त्या सक्षम नेतृत्वाच्या पाठीमागे समाजाने जायला पाहिजे. मग आता समाजाने विचार करायचा की सक्षम नेतृत्व कुठं आहे, कोणतं आहे? बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांसारखं सक्षम नेतृत्व दुसरं समाजाला नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण मांडलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय नेतृत्वाने या महाराष्ट्रामध्येच तर देशामध्ये एक वादळ निर्माण केलं आहे. या राजकीय नेतृत्वाने आंबेडकरी राजकारणाला प्रकाशात आणलेलं आहे. आता आजपर्यंत कोणी, सगळे लोक अरे काय तुकडे आहे, काय अमुक आहे तमुक आहे. एक आपल्या इथले नागपूरचे नितीन गडकरी, या गडकरीच्या वाड्यामध्ये जाणारे भिकार चोट. बोला हा असा शब्द मला माझ्यासारखा मात्र उच्चारण नाही पाहिजे, पण आम्हाला अशा बातम्या येतात. एका विमानाच्या तिकिटासाठी मोठमोठं नेतृत्व त्या ठिकाणी, आंबेडकरी नेतृत्व ज्याला म्हणतो, तिथं दिवसभर बसून राहतात. कशासाठी? तर विमानाचं तिकीट मिळालं पाहिजे यासाठी. अशी जर आंबेडकरी नेतृत्व जर असेल तर तो काय समाजाचा उद्धार करणार आहे? आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर हेच खरे आमचे उद्धारकर्ते आहेत. काळाची गरज आहे, का आवश्यकता आहे? बाळासाहेब वंचितांच्या सत्तेची का आवश्यकता आहे? आवश्यकता नाही, ती गरजच आहे. राजकारण, वंचिताचं राजकारण उभं राहणं हे आजच्या काळाची गरज आहे. कारण या वंचितांचा वाली बाळासाहेब आंबेडकरांच्या शिवाय दुसरा कोणीही नाही. बाळासाहेबांना अरे आता होते बाळासाहेबांनी असं म्हणायला पाहिजे की हे सत्ताधाऱ्यांनो, हे विरोधी पक्षांनो, फक्त मला तुम्ही अकोल्याची एक शीट द्या, मी तुम्हाला माझं मत मला पुरवान करून टाकतो. कोण देत नाही त्यांना? आयुष्यभर एका पदासाठी, एका जागेसाठी आपलं आयुष्य आंबेडकरी नेतृत्वाच्या नावावर आंबेडकरी राजकीय चळवळीला संपवणारे राजकीय नेतृत्व आम्ही पाहिलेले आहेत. पण बाळासाहेबांनी केवळ एकटा निवडून येणं याला त्यांनी महत्त्व दिले नाही. ते केव्हाच बाळासाहेब 40 वर्ष आधीच हे साऱ्या गोष्टी करू शकले असते आणि आपलं आयुष्य सुख आणि समाधानानं ते जगू शकले असते. काहीच गरज नव्हती त्यांना फिरण्याची त्यांना होती. बाबासाहेबांचं असं म्हटलं असतं, भाऊ ठीक आहे, मी माझं पाहतो, मी माझं हित पाहतो आणि पाहतो, पण नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहकष्ट विधी परोपकारे, थोरी व सांडेली आपुली परिस्थिती नेणसिवो कैसे लोखंडाशी. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या लोखंडाचं सुद्धा सोनं होते, असं त्या दगडाला आणि त्या दगडरूपी समाजाला सोनं बनवण्याचं काम, सोनं घडवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं करत आहेत. अरे ज्या माणसाला, ज्या लोकांना, ज्यांची लोकसंख्या नाही, ज्यांच्या लोकसंख्येच्या मतावर ते निवडून येऊ शकत नाहीत, अशा रंजल्या गांजल्या समाजाला बाबासाहेबांनी या लोकशाहीच्या प्रभावात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या नेतृत्वाला आपण स्वीकारलं पाहिजे, समाजाला स्वीकारलं पाहिजे. समाज आता जे टीका करतात
ते त्यावेळेस आपले नव्हते, त्यावेळेस ते बाबा बाळासाहेबांच्या किंवा वंचित बहुजन आघाडीला मदत करणारे नव्हते. आता टीका करतात तेव्हाही नव्हते, आताही नाही आहेत. म्हणून समाज हा या विचारवंताच्या पेक्षा जागृत आहे. तो कधीही इकडे तिकडे जाणार नाही. आम्हाला किती जागा मिळतात, किती उमेदवार निवडून येतात, याच्याशी आमचं काही घेणं देणं नाहीये. त्या समाजाला, त्या न्याय, त्या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये घेऊन जाणे, त्यांना त्यांची जाणीव करून देणे, लोकशाहीची जाणीव करून देणे, हा मुख्य उद्देश. आणि लोकशाहीची शेवटच्या घटकापर्यंत जी लोकशाही पोहोचली नाही, ती लोकशाही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, या उद्देशासाठी या वंचिताच्या राजकारणाची गरज आहे. आणि ही गरज बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं साकार करत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण सर्व समाजाने आलं पाहिजे, अशी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो. मला बहुजन संघटक या चॅनलने किंवा त्यांच्या आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि जे काही लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील, पाहत असतील, त्या सर्व बंधू भगिनीचं मी आभार मानतो. आणि मी इथेच थांबतो. जय भीम.